हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल गुरु प्रवास। जपानवरून 5 तासाचा प्रवास करून आमचं विमान सिंगापूरमध्ये चांगी एअरपोर्टवर उतरतंय। इथे टर्मिनल 2 वर आहे ज्वेल नावाचा जगप्रसिद्ध धबधबा। कोणत्याही टर्मिनलवरून इथे सहज जाता येते। हा जगातला सर्वात मोठा मॅन मेड इनडोर धबधबा आहे। आता मी जिन्याने वर जाऊन धबधबा जवळून बघणार आहे। एवढा महाप्रचंड पाण्याचा प्रवाह पाहताना खूप मजा येते। आकाशातून जणू सहस्त्रधारा जमिनीवर उतरल्यात। या फेसळत्या जलप्रवाहाचे तुषार मनाला आनंद देतात। इथे केळाच्या सालीचा धबधबा आहे। या धबधब्याच्या समोर एक खुली जिम आहे। एअरपोर्टवरील प्रवाशांना गाणी ऐकत व्यायाम करता येतो। आम्ही फक्त लांबून पाहण्याचा आनंद घेतला। हा धबधबा बघायला वर काचेचा क्लिप वॉक आहे आणि स्पेशल ट्रेन ही आहे। सिंगापूरला आल्यावर एअरपोर्टवरचा ज्वेल धबधबा पाहायला विसरू नका। आता आम्ही 36 नंबरच्या बसने सिटीत चाललोय। आम्ही ज्या चौकात राहतोय तिथे सेम टाईपचा धबधबा तयार केलेला दिसला। हॉस्टेलवरती बॅग आठवून आम्ही चाललोय सिंगापूर फ्लायर बघायला। हा भला मोठा मेरी गो राऊंड असून हा लंडन आय सारखाच आहे। इथल्या अॅनिमी कॅरेक्टर बरोबर सेल्फी काढून आम्ही फ्लायरच्या दिशेने निघालो। या आकाश पाळण्याला कॅप्सूलच्या आकाराच्या काचेच्या खोल्या आहेत। आता आम्ही पटकन या काचेच्या कॅप्सूलमध्ये जाऊन बसलोय। आता आमची टाइम कॅप्सूल हळूहळू वरच्या दिशेने चालली आहे। यात बसून सिंगापूर शहराचा 360 डिग्री व्ह्यू आम्ही पाहणार आहोत। समोर दिसतोय शहराचा पॅनोरामिक व्ह्यू। तिथे सर्वात उंच मरीना बे नावाची बिल्डिंग दिसते। ती बिल्डिंग आपण संध्याकाळी पाहणार आहोत। तिथे आपल्याला टॉपच्या फ्लोअरला जाता येईल। समोर दिसणाऱ्या काचेच्या कॅप्सूलमध्ये डायनिंग टेबल आहे व तिथे जेवणाची सोय आहे। चला आता माझ्या मागोमाग या। आता आपण पाहायला जाणार आहोत सिंगापूरचे आयकॉनिक ठिकाण मरलायन। याच्याशिवाय सिंगापूरची ट्रिप पूर्ण होणे शक्यच नाही। सिंगापूरचे मूळ नाव आहे सिंहपूर। त्या नावाचे हे प्रतीक आहे। सिंहपूर हा दक्षिण भारतीयांनी वसवलेला देश आहे। इथे आल्यानंतर असा एक आणि असा एक फोटो काढणं गरजेचंच आहे। इथे माझ्या मागे आहे मरीना बे बिल्डिंग। हा बघा छोटासा मरलाईन, किती क्यूट दिसतोय ना। आता आम्ही चालत आलोय गार्डन बाय द बे बघायला। हे समोर दिसत ते जगप्रसिद्ध स्काय ट्रीज। याच्यावरती जे स्काय वॉक आहे तिथेही आपल्याला जाता येते। हा फ्लोरल डोम बघायला आपण आलोय। तिकीट स्कॅन करून आत आलो तर हजारो फुलांचा नजारा होता। इथे देशांच्या प्रमाणे फुलांचे वर्गीकरण करण्यात आले आहे। रंगीबेरंगी फुलांच्या विविध व्हरायटी इथे आहेत। मला आता प्रत्येक फुलांबरोबर फोटो काढू वाटत होता। देवाने या फुलांवर मुक्त हस्ते सौंदर्य उधळले आहे। फुलांच्या कितीतरी सुंदर जाती या जगात आहेत। ते सगळे सौंदर्य आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळते। युरोपातील फुलांसाठी थंड वातावरण इथे तयार केलेले आहे। त्यासाठी हा फ्लोरल डोम बंदिस्त केलेला आहे। माझी फेवरेट येलो कलरची स्कूटर बघा। फुलांचा सुंदर गाव बघून आम्ही चाललोय रेन फॉरेस्ट बघायला। हे इथे आत आहे ते क्लाउड फॉरेस्ट। याच्या आतमध्ये भला मोठा मॅन मेड वॉटरफॉल तयार करण्यात आला आहे। तसेच आर्टिफिशियल क्लाउड तयार करतात, म्हणूनच याला क्लाउड फॉरेस्ट असे म्हणतात। इथले निसर्ग सौंदर्य बघता
असे वाटत नाही, हे आर्टिफिशियली तयार केलेले आहे. आता आपण मरीना बे बिल्डिंगच्या पायथ्याशी आहोत आणि आता टॉप डेकला आपण जाणार आहोत. तिकीट स्कॅन करून आम्ही लिफ्टनी वर चाललो. हा आहे संपूर्ण ऑब्झर्वेटरी डेक. इथून आपल्याला सिंगापूर शहराचा 360 डिग्री पॅनोरामिक व्ह्यू दिसतो. हे खाली दिसते ते आर्ट अँड सायन्स म्युझियम. इथे सोसायट्याचा वादळी वारा आलाय. थंड पावसाळी वातावरणात मी चिकन लॉलीपॉप विकत घेतले. हे गरमागरम भजी खाताना खाली बघा फ्लोरल डोम दिसतोय. जिथे आपण मगाशीच रंगीबिरंगी फुले बघितली, तर समोरच्या काठावर दिसतोय सिंगापूर फ्लायर. टॉप डेकवर छानसा फोटो काढून आम्ही परत चाललोय. लिफ्टने खाली आर्ट अँड सायन्स म्युझियम जवळ आलोय. या फ्युचर वर्ल्ड मध्ये आपण आता सायन्सची कमाल बघणार आहोत. वेगवेगळ्या हजारो LED बल्ब आणि वेगवेगळ्या लेझर लाईटचा इथे वापर करण्यात आला आहे. त्यातून साकार होते एक अप्रतिम कलाकृती. टोकियो शहरातील टीम लॅब प्लॅनेटची ही संकल्पना आहे. सायंटिफिक टेक्निकचा वापर करून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. मी जसा हात लावेन तसा या फुलांचा रंग बदलत होता. पुढील दालनात आम्हाला कागद व कलर दिले आणि त्याने मी छानसा मासा काढला. हा मासा त्यांनी स्कॅन करून म्युझियमच्या भिंतीवर सोडला. हा बघा माझा मासा कसा पळतोय. मी त्याला धरायला त्याच्या मागे पळत होतो, पण हात लावताच तो लांब निघून गेला. माझ्या माशावर मी माझ्या भावंडांची नावं लिहिलेली आहेत. आता हा मासा 2-3 दिवस इथे फिरत राहील. या रूम मध्ये फुलांचे हरिण, फुलांची गाय दिसत होते. थोडा वेळ या मॅग्नेटिक टेबलवर खेळलो. इथे लेझर लाईटच्या वेगवेगळ्या गमती जमती खेळायला होत्या. त्यात मी भला मोठा टावर तयार केला. लेझर लाईटचा ब्रश घेऊन मी माझे नाव देखील लिहिले. अशा प्रकारे गेम खेळताना 2 तास कसे गेले हे कळालेच नाही. इथे माझ्या मागे तरंगत्या फळ्यावरून चालत जायचे आहे. अशा प्रकारे आर्ट अँड सायन्स म्युझियम मध्ये मी खूप धमाल केली. माझ्या सिंगापूर ट्रिपच्या पुढील भागात आपण जाणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ बघायला. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.